नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा अंबेजोगाई तालुका आणि अंबेजोगाई तालुक्यामध्ये जवळपास हे 1,500 ते 2,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि टोटल कंस्ट्रक्शन झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे। आता जागा तर जवळपास नसल्याच जमा आहे, पण बघत आता प्रयत्न करून कुठल्या भागात पॉईंट निघतं ते किंवा रूममध्ये निघतं, कुठल्या भागात निघतं काहीच पता नाही। आपल्याला यूज करायचं आहे हे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन, नारळ, कॉपर रॉड, पंचधातूची रॉड, एक 3 ते 4 मेथडनं आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे। चला तर मग पाणी पाहायला सुरुवात करूत, पण एकदम अडचणीची जागा आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण हे पूर्ण एरिया चेक केलेला आहे आणि पूर्ण एरिया चेक केल्याच्या नंतर आपल्याला बरोबर ह्या झाडावर बोरवेलचं पॉईंट निघाला नाही। योगायोगाने सरांनी जी पहिलं झाड लावलं ते बरोबर पाण्याच्या एकदम वाहिनीवरच झाड लावलं। 2 लाईनची क्रॉसिंग आहे, इथं कमीत कमी 1.5 इंच पाणी, लक लागली तर 2-2.5 इंचापर्यंत पाणी लागू शकते। एकदम अडचणीत पॉईंट होता, पण योगायोगाने चांगलं पाणी ह्या ठिकाणी पॉईंट निघालेलं 2 लाईनची क्रॉसिंग आहे। तर ह्या ठिकाणची पाण्याची लेअर, पाण्याची खोली, पाण्याचे टप्पे सुरुवातीला आहे 40 ते 70 त्याचे बोल्डर आणि बोल्डरमध्ये पाणी येऊ शकतं। 90 फुटाला एक लेअर आहे। 90 फुटापासून जे कुठल्याही प्रकारच्या पाणी नाही, लेअर नाही, काहीच नाही। जवळपास 90 फुटापासून ते 300 फुटापर्यंत प्युअर पाषाण आहे। 275 पासून आणि 475 फुटापर्यंत कच्चं रान आहे। 300 ते 500 लूज रान आहे। लूज रानात पण पाणी येऊ शकतंय। कमीत कमी 1.5 इंच, लक लागली 2-2.5 इंच। 2 दिवसात ड्रिल होईल, रिझल्ट येईल, आपण शेअर करूत। बरं गरुड पण येईल का आता?
गरुड नावाचा प्रकार बंद झाला. दिवसातून किती वेळ चालू करता फक्त? पण कधीही चालू करता तुम्ही? हां हां हां. पण कधी बटन दाबलं की पाणी येतंय? पण पाणी पडायला आवाज यायला का मध्ये बोरमध्ये? नाही, लक्ष नाही. 1-1.5 तासाच्या नंतर. अच्छा. बोरला किती दिवस झाला तरी? बोरला किती दिवस झाला? गरुड पाणी बंद झाले. अरे देवा.